एका बाजूला भुजबळांच्या नाराजीची चर्चा आहे, दुसऱ्या बाजूला सगळेजण एक चेहरा शोधतायत आणि हा चेहरा अजितदादांचा आहे. आता अधिवेशन सुरू झालं, नवे मंत्री आले, कधीही उशिरा न येणारे, वेळेवर हजर राहणारे आणि कायम सभागृहात उपस्थित राहणारे दादा नेमके गेले कुठे हा विरोधकांना नाही, त्यांच्याही पक्षातल्या कार्यकर्त्यांना प्रश्न पडलाय. त्यामुळे दादा नाराज आहेत. दादा कुठे गेले, दादांचं चाललंय काय, कितीतरी प्रश्नांची उत्तरं त्यांच्या कार्यकर्त्यांना हवी आहेत. मग ती उत्तरं जाणून घेणारा हा रिपोर्ट आपण बघूया. दादा गेलेत कुठं? अजित पवार यांची अधिवेशनात दांडी, दादांची नाराजी की भाजपवर दबाव तंत्र? विरोधकांचे मात्र दादांना टोले. अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत. त्यांची सवय जुनी. पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. पवारांना सांभाळा. महायुती सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात नाराजांची चर्चा पाहायला मिळते. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं सत्ताधारी पक्षातील काही इच्छुक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे भुजबळांनी जाहीर नाराजी व्यक्त केली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कुठेच दिसले नाहीत. अजित पवार समोर येऊन आपली भूमिका मांडतील अशी अपेक्षा होती, पण अधिवेशनातही अजित पवार काही दिसले नाही. त्यामुळे अजितदादा गेले कुठे असा प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला नाही तरच नवल. भुजबळांच्या बंडाच्या पवित्र्यानं अजितदादांनी अधिवेशनात दांडी मारली का, की मंत्र्यांचं खाते वाटप दादांसाठी डोकेदुखी ठरली आहे? अर्थ खात्यासाठी अजितदादांचं हे दबाव तंत्र तर नाही ना? वजनदार खाती राष्ट्रवादीच्या पदरात पाडून घेण्यासाठी दादांची ही खेळी तर नाही ना? असे अनेक राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. दादांची तुमची भेट झाली नाहीये, जर तुमची भेट झाली नाहीये तर अजित पवार नेमके कुठे आहेत? अजित दादा माझ्या माहितीनुसार आता तरी शोध काढण्याच्या, माझ्या दृष्टिकोनातून काढण्यापेक्षा ते कुठे आहेत या बाबतीमध्ये संध्याकाळपर्यंत तुम्हाला पण म्हणजे कार्यकर्त्यांना भेटत नाहीये. चर्चा अशी की ते दिल्लीमध्ये गेलेले आहेत. तुम्हाला काय कल्पना आहे? या सगळ्या चर्चा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातूनच ते पक्षश्रेष्ठींबरोबर सातत्याने संपर्कात आहेत आणि मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत याचा उलगडा आपल्याला सगळ्यांना मिळेल. खरं तर अजित पवार हे अधिवेशनात 100% हजेरी लावतात. तसंच ते वक्तशीरपणासाठी ओळखले जातात आणि त्यामुळेच दादांची गैरहजेरी अनेकांना खटकली. अजित पवार हे नॉट रिचेबल आहेत. अजून समोर येताना त्यांची सवय जुनी. पुन्हा आता जर पहाटे बघा कुठे आहेत ते. पवारांना सांभाळा. अजित पवार नाराज असले तरी नॉट रिचेबल होतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे. मग मविया सरकार सत्तेत येत असताना अजित पवार नॉट रिचेबल झाले होते. आता अजित पवारांच्या अधिवेशनातल्या गैरहजेरीवर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नागपूर.